जय हिंद सर्वांना. तर दुपारी ना माझ्याकडे ताई आल्या होत्या. गुरुजी आणि मी प्रेग्नेंट आहे म्हणून ना नोंदणी करत होते. ही नोंदणी ना गुरु 5 वर्षाचे होईपर्यंत त्याला खाऊ भेटेल आणि मला पुढे डिलिव्हरी झाल्यावर माझ्या बाळासाठी लस वगैरे देण्यासाठी आणि बाळाला पण खाऊ भेटेल याच्यासाठी ही नोंदणी चालू होती. आज ना गुरुचे बाबा घरीच होते. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून, पण तरी पण त्यांचं इथं ऑफिसचं काम करायचं चाललं होतं. मग आता गुरुने मी करायचं काय म्हणून उचलला फोन, कॅमेरा केला चालू आणि असं येडवाकडं काय पण शूट करत होतो. तेवढंच आमचा मायला करायचा टाईमपास. त्याच्यानंतर मी इकडं स्वयंपाक करायला लागले. त्यात पण मला टेन्शन होतं की मी दिसते की नाही म्हणून. चपात्या करत करत ते पण बघायचं माझं काम चाललं होतं. आजकाल ना काम करत असताना कॅमेरा बरोबर आहे की नाही ते पण मला बघावं लागतं. त्याशिवाय व्हिडिओ पण कसा चांगला येईल ना तोपर्यंत आणि मन पण समाधान होत नाही. आणि हे बघा माझं लेकरू कसं मला भाजी निवडायला मदत करतंय. तर अशा प्रकारे आम्ही दोघांनी भाज्या साफ केल्या आणि एकीकडे लगेच गवारीची भाजी पण टाकली, तर दुसरीकडे लगेच कढी पण बनवून घेतली. गुरुच्या पप्पाला ना कढीबरोबर दुसरी भाजी लागतेच. एवढंच केलं, पण फक्त त्यात पण माझी कंबर ना आखून गेली होती. पण काय करणार ना, शेवटी धीमं करून मलाच करावं लागलं. त्यात मी 2 जीवाची, मला पण भूक लागते. मग काय करावंच लागतं. जेवणाचा शॉर्टकट मारला ना तर ते पण घशाखाली जात नाही. भात खाऊन पण कंटाळा येतो. आणि माझं असं होतं ना की जेवायला घेतलं ना तर जात नाही आणि थोडंफार खाऊन झालं की परत भूक लागते. आणि थोडं जरी खाल्लं की असं वाटतं की खूप खाल्लं म्हणून. तर असं मला ना जाणवतं. आणि गुरुच्या टायमाला बाबो, मी तर 9 महिने जेवण जात नव्हतं मला. खाल्लं की उलटी यायची. तर असो, तर आजच्यासाठी एवढंच.